या क्षणाच्या सगळ्यात मोठ्या राजकीय बातमीनं छत्रपती संभाजीनगरचं पालकमंत्रीपद अखेर शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना देण्यात आल्याचा दावा स्वतः सत्तारांनी केलेला आहे। विशेष म्हणजे कोणतीही अधिकृत घोषणा नसताना सिल्लोडमध्ये जल्लोष सुरू झालेला आहे। जवळपास 1.25 महिना प्रतीक्षा केल्यावर सत्तारांना हे पद मिळाल्याचं त्यांनी म्हटलंय आणि त्यासाठी त्यांनी शिंदे आणि फडणवीसांचे आभार सुद्धा मानलेले आहेत। ही आपण दृश्य बघतोय ती सिल्लोड मधली दृश्य आहेत। पालकमंत्रीपद मिळाल्याचा दावा सत्तार करतायत आणि म्हणूनच सिल्लोड मध्ये आता कार्यकर्त्यांनी पण बघतोय जल्लोष सुरू केलेला आहे। मोहसिन शेख आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले, त्यांच्याकडनं अधिकचे अपडेट्स घेऊया। मोहसिन, काय सांगाल? अधिकृत घोषणा अजून व्हायची आहे पण सिल्लोड मध्ये मात्र जल्लोष। नक्कीच सौरभ, संदीपान भुमरे हे लोकसभेत निवडून आले आणि ते खासदार झाले, त्यामुळे त्यांची जागा खाली झाली होती। त्यांनी आमदारकीचा आणि पालकमंत्री पदाचा राजीनामा दिला होता, त्यामुळे संभाजीनगरचं पालकमंत्री कोण होणार अशी सगळी चर्चा सुरू आहे। त्यात अतुल सावे असतील, अब्दुल सत्तार असतील, या दोघांच्या नावाची चर्चा होती। मात्र आता काही वेळापूर्वी अब्दुल सत्तारांनी दावा केला आहे, त्यांचा बाईट देखील समोर आला आहे की त्यांची पालकमंत्री पदी वर्णी लागली आहे आणि त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार देखील मानले आहे। अजून अधिकृतपणे याबाबत कोणतंही पत्र प्रशासनाकडून किंवा शासनाकडून काढण्यात आलेला नाही। मात्र अब्दुल सत्तारांनी दावा केला आहे की ते पालकमंत्रीपदी त्यांची वर्णी लागली। या घोषणेनंतर त्यांच्या सिल्लोडमध्ये जल्लोष सुरू झालेला आहे। कार्यकर्त्यांकडून फटाके, आतिषबाजी जी आहे तर सुरू झालेली आहे। त्याचप्रमाणे जिल्ह्यातील ज्या ठिकाणी सत्तारांचे समर्थक आहेत त्यांच्याकडून देखील आनंद उत्सव साजरा केला जातोय आणि अब्दुल सत्तार हे यांच्या सोबतच अतुल सावे जे आहेत भाजपचे मंत्री आहेत ते देखील रेसमध्ये होते। मात्र अखेर अब्दुल सत्तारांची वर्णी लागलेली आहे आणि अतुल सावे यांचा मात्र संधी यावेळी हुकल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता अधिकृतपणे घोषणा कधी होते आणि यावर मुख्यमंत्री काय बोलतात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। सौरभ, निश्चितच मोहसिन, असेच आमच्या सोबत जोडलेले रहा। सगळ्यात आधी आपण प्रेक्षकांना दाखवणार आहोत की अब्दुल सत्तारांनी नेमकं काय दावा केलाय। संभाजीनगरची पालकमंत्रीची जागा ही शिवसेनेची आहे आणि शिवसेनेमध्ये कोणाला द्यायचंय हे सन्माननीय मुख्यमंत्री महोदयाचा अधिकार आहे। मुख्यमंत्री महोदय पालकमंत्री आमचे पक्षाचे प्रमुख पण आहेत आणि राज्याचे मुख्यमंत्री पण आहेत। कुठेही भारतीय जनता पार्टीशी असा काही वाद नव्हता, आमच्यामध्येही काही वाद नाही। एकमताने हा निर्णय सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी घेतला आणि मी भारतीय जनता पार्टीचा यासाठी आभार मानल तर ही सर्व चर्चा देवेंद्रजी फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री त्यांच्याशी केली। त्यांचे आमदार जे दोन्ही आमदार आहेत आदरणीय बम साहेब, आदरणीय नाना बागडे साहेब, हरिभाऊ नाना बागडे साहेब यांच्याशी चर्चा केली। सर्वांची चर्चा करूनच मी सन्माननीय मुख्यमंत्री महोदयांनी ही जी मला काम करण्याची संधी दिली, हे काही वादविवाद करण्यासाठी नाही, या जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आणि संभाजीनगर जिल्ह्याचा विकास करण्यासाठी त्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सर्वांना विश्वासात घेऊन काम करा हीच गवाही आपल्या माध्यमातून मी देतो।